नमस्कार. वेडात मराठे वीर दौडले सात किंवा सरणार कधी रण प्रभू तरी या शिवकाळावर आधारित कुसुमाग्रजांच्या काही कविता अजरामर आहेत. याही व्यतिरिक्त शिवकाळावरच्या काही कविता कुसुमाग्रजांनी लिहून ठेवल्या. आज मी आग्र्याच्या किल्ल्यात दिवाने आम या ठिकाणी. इथला शिवरायांचा प्रसंग प्रत्येक मराठी माणसाला माहीत असतोच. इथे त्यांचा झालेला अपमान, त्यानंतर त्यांनी दिलेलं बाणेदार प्रत्युत्तर, त्यांना झालेली कैद आणि आश्चर्यकारकरित्या त्यांनी तिथून करून घेतलेली स्वतःची आणि संभाजीराजांची सुटका. सुमारे 70 वर्षांपूर्वी कदाचित कुसुमाग्रज जेव्हा या ठिकाणी आले असतील तेव्हा याच सगळ्या आठवणी त्यांच्याही मनासमोरून गेल्या असतील. याचवर आधारित आग्र्याच्या किल्ल्यात ही त्यांची कविता आज मी सादर करणार आहे. या जमिनीवर असेल तेव्हा प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे पडले पाऊल. या जमिनीवर असेल तेव्हा प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे पडले पाऊल. या भूमीच्या सुगंध सिंचित धूलिकणांना, या भिंतीवर रुळझुळणाऱ्या गर्भरेशमी आवरणांना, या मंचातील रत्नमण्यांच्या चंचल गर्वोद्धत किरणांना, सह्याद्रीवर अवतरलेल्या ऊर्जस्वल स्वातंत्र्य उशेची इथे लागली पहिली चाव. याच ठिकाणी मावळ खोऱ्या मधले वादळ इंद्रसभेवर या आदळले. कृष्णेचे जळ खडकामधले यमुनेच्या श्रीमंत तटावर येथे वळले. इथे तमाच्या अधिराज्याला तेजाचे बळ प्रथमच कळले. येथ रुजाम्यावरी जरीच्या असतील कुजबुजल्या तलवारी. थरथरले शिरताज हिऱ्यांचे असतील श्रवुतीतील ललकारी. संगमरवरी चिऱ्यात झाले असेल स्पंदन शिवनेरीच्या वनराजाचे होता दर्शन. या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी. त्या दगडावर असेल थिजले त्या शब्दातील अभिमानाचे जळते पाणी. या स्तंभातून असेल घुमली ती शिववाणी. या दगडावर असेल थिजले त्या शब्दातील अभिमानाचे जळते पाणी. मखमली गाद्यांवर सळसळ संतापाची असेल उठली. माळ करातील या तख्तावर असेल तुटली. काच बिलोरी ऐश्वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच तुटली. काच बिलोरी ऐश्वर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच तुटली.